समाजाचे मुख्यमंत्री सगळे मराठी नेते आहेत, पण तरीही हा मोर्चाकडून कशासाठी? तरी पण मोर्चा यासाठी आहे की राज्यामधल्या ओबीसींच्या मनामध्ये भीती आहे. काय भीती आहे की तुम्ही सरसकट आरक्षण देणार का, किंवा ज्या पद्धतीनं स्टेटमेंट दिली जात आहेत की आम्ही कसल्याही परिस्थितीतून ओबीसीतून आरक्षण घेणार, आणि म्हणून सगळ्या ओबीसीने एकत्रित यावं, संघटित व्हावं आणि आपल्या हक्कासाठी लढावं, ही भूमिका ओबीसी समाजाची आहे. आणि त्यामुळं सगळे मेळावे राज्यातले सुरू आहेत. त्यामुळं पंढरपूरचा मेळावासुद्धा त्याच भावनेतून 6 तारखेला घेतला आहे आणि मोठ्या संख्येनं या मेळाव्यामध्ये लोक येऊन हा मेळावा यशस्वी होईल यामध्ये कुठली शंका नाही. मराठा समाजाला आरक्षण त्यांना जसं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना वेगळं आरक्षण दिलं होतं, तशाच पद्धतीनं आरक्षण त्यांना द्यावं लागेल आणि तशा पद्धतीनं सरकारचा प्रयत्न सुरू आहे असं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या स्टेटमेंटमधून दिसतंय की जे सुप्रीम कोर्टानं आरक्षण नाकारलं होतं तेच आरक्षण पुनर्स्थापित व्हावं यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे आणि तोच योग्य पर्याय मराठा समाजासाठी आहे. कारण आता ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलं, टक्केवारी किती आहे, आरक्षण राहिले किती, भटके विमुक्तांचं वेगळं 11% आरक्षण केलं आहे, मग राहिलं ओबीसींचं किती, त्यात तर एवढ्या जाती आहेत. त्यामुळं कुणाचाच फायदा होणार नाही आणि त्यामुळं मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही जी आमची सगळ्यांची भूमिका आहे. ओबीसींचा विरोध नाही आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसीचा विरोध नाही. सगळ्या ओबीसी लिडरनी सांगितलं आणि आमच्या सगळ्या लोकांनी पण सांगितलं आहे, परंतु ओबीसीतून आरक्षण असण्याला विरोध आहे आणि त्यातून मराठा समाजाचा काही फायदा होणार नाही आणि त्यामुळे त्यांना वेगळं आरक्षण मिळावं. ओबीसीचं आरक्षण हे पूर्णपणे संरक्षित राहावं. ओबीसीचं शिक्षणाचं, नोकरीचं आणि राजकीय आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेतच आहे ना राजकीय आरक्षण, ते आरक्षण टिकावं ना. आता झेडपीचे मेंबर आमची पोरं होत आहेत, ओपनमधून ओपनवाले होतील, ओबीसीमधून ओबीसीवाले होतील, नगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतमध्ये हे जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे. यासाठी जी ओबीसी समाजाची भूमिका आहे ती भूमिका योग्य आहे.